शेंगा, चिकन असतं, त्यानंतरला अंडी असतात, बटाटे असतात, त्यानंतरला ओवा टाकला जातो. प्रथम खाली टाकून घ्यायचा. ओके, बघू शकता. ज्याच्यामुळे चिकन किंवा अन्य काय जास्त भाजत नाही. आणि पोपटीला खास करून कसं असतं माहिती का? पोपटीला खास करून जाडं मीठ वापरावं. हो, कारण कसं त्याचा जाड्या मिठाचा स्वाद असतो तो चांगला असतो. जखम बिकम झाली ना तरी याचा रस जरी लावला ना तरी जखम थोडी बरी होती. टाकलेलं आहे. त्यानंतर आपण आता परत पावडर टाकलाय. पावट्यावरती परत आपण आता बटाट्याचा थर लावतोय. कुठल्याही प्रकारे दुष्परिणाम होत नसतो त्याला. बघू शकता अंडे वगैरे शिजलेले आहेत, चिकन वगैरे, शेंगा पण आपल्या. तर नमस्कार मित्रांनो, मी सतीश मोहिते स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आहे ना, आज आम्ही पोपटी बनवणार आहोत आणि सर्व सर वगैरे इथं आहेत. बघू शकता या साईडला मनोहर सर, जाधव सर इकडे बघा, नाही इकडं. आणि आता पोपटीचं साहित्य बघू शकता या साईडला, मस्त की या साईडला बटाटी वगैरे, चिकन वगैरे बघू शकता, शेंगा वगैरे आहेत. आणि आटला आपले सतीश सर आहेत ना, ते या साईडला पाला घेऊन आले. सर, हा पाला कोणता आहे मला सांगा? भांबुर्डीचा पाला. खास फक्त आमच्या संगमेश्वरात मिळतो. हा एवढा छान आहे, एवढा हिरवागार आहे, त्याचा वास घेतला तर खरंच मन प्रसन्न होतंय. ओके, समझ रहे हो ना. तर बघू शकता या साईडला मस्त पाला घेऊन आले सर, आणि मस्त की धुतला त्यांना पाण्याने, स्वच्छ पाण्याने मस्त की धुतलाय. बघू शकता आता जी काही प्रोसेस असेल ना, आणि यातल्या 2 मडके आहेत बघू शकता. जी काही प्रोसेस आहे ना ते आम्ही तुम्हाला हळूहळू दाखवू, ठीक आहे? तर चला. आपले मनोहर सर आहेत ना, अद्रक कापून घेतलं याच्यात, अंडी पण आहेत, ती पण आपल्या पोपटीत टाकायची आहेत ना सर? चिकनला लावायचं आहे, म्हणजे पेस्ट करायची ना पहिले? पेस्ट करून मॅग्नेट करायचं. ओके, ठीक आहे. बघू शकता या साईडला आपले मनोहर सर करतात आहे, आणि या साईडला सतीश सर ओके पाला साफ करतायत. एकदा या साईडला अद्रक लसणाची पेस्ट बनवले मनोहर सरांनी, आणि चिकनमध्ये असं मस्त की त्याला मॅरिनेट करून घेत आहेत. आणि बघू शकता या साईडला बटाटी आहेत, शेंगा आहेत, आणि हा पाला वगैरे आहे. आणि थोड्या वेळात आपण प्रोसेस आपली होईल ना सर चालू? हो हो, ओके. हे सगळं धुवून घेतलेलं आहे. हो, धुवून मस्त स्वच्छ घेतलेलं आहे. आणि सतीश सर आणि इकडे हे पण आहेत, आणि आपले ओ सर, ओ ऐका, पालाले, ठीक आहे. तर अशी प्रोसेस आहे. तर बघू शकता या साईडला सर्व मसाले वगैरे टाकलेले आहेत, आणि आता सर आपला मिक्स करून दाखवतात. बघू शकता एक 20-25 मिनिटं मॅग्नेट करता ठेवून द्यायचं. आता हे मसाले लावून झालेले आपले, आणि थोड्या वेळात आपण काय टाकूया? दही टाकून ओके 20-25 मिनिटं करता मॅग्नेट करता ठेवायचं. ओके, चला बघू शकता मित्रांनो या साईडला दही घेऊन आले, आणि आपले मनोहर सर आता टाकतायत त्याच्यामध्ये. दही वगैरे लावून ठेवलेलं, आणि आता बघू शकता मॅरिनेट झालेलं चिकन कसं दिसतंय. आणि आता आपले मनोहर सर पद्धतशीर मडक्यामध्ये हा पाला टाकणार आहे. सर, हा पाला कुठला परत एकदा सांगा? भांबुर्ड्याचा पाला आहे. भांबुर्ड्याचा पाला. प्रथम खाली टाकून घ्यायचा. ओके, बघू शकता. ज्याच्यामुळे चिकन किंवा अन्य काय जास्त भाजत नाही. म्हणजे करपत नाही ना? करपत नाही. ओके, असं पहिले सर्वप्रथम असं खालती टाकून घ्यायचं. बघू शकता असं पाला, आणि सर्व बाजूने लावून घ्यायचं. ओके. आणि या मोग्यासाठी पाहू शकता तुम्ही, आता मी अंडी धुवून आणलेली आहेत. हा, सरांनी अंडी पहिली धुवून घ्यायची. ओके, कारण मुर्गी अंडी देती है, हाँ वो साफ करना चाहिए. बराबर आहे. काय बघू शकता या साईडला अंडी धुवून घेतलेत सरांनी, सतीश सरांनी, आणि आपल्या मनोहर सर या साईडला एक स्टेप बाय स्टेप पालामध्ये टाकतात आहे. बघू शकता पावट्याची शेंगा. पावट्याची शेंगा
का वालाची शेंगा? नाही पावट्याची शेंगा. आणि त्या सुद्धा पावट्याच्या शेंगा आहेत, त्या गावठी आहेत. हो, गावठी असेल तर गावठी पावट्याच्या शेंगा. ओवा त्याच्यावर टाकतो. ओवा टाकतात. आता हे जाडं मीठ, त्यानंतर जाडं मीठ टाकतात. प्रत्येकाने आपापल्या चवीनुसार असं जाडं मीठ आपलं किती पाहिजे त्यानुसार टाकावं. हो बरोबर आहे. आणि पोपटीला खास करून कसं असतं माहिती का? हा, पोपटीला खास करून जाडं मीठ वापरावं. हो, कारण कसं त्याचा जाड्या मिठाचा स्वाद असतो तो चांगला असतो. आपलं बारीक मीठ असतं ते रिफाईंड असतं, त्याच्यामुळे जाडं मीठ वापरावं, पण आपापल्या पद्धतीनं टाकावं. ओके. आता मीठ टाकून झालंय, ओवा टाकून झालंय, आता चिकन टाकायची बारी आली. आता आपला हा चिकनचा थर लावतोय आपण. ओके. दुसरी लेअर बघू शकता मित्रांनो, पावटा टाकलाय चिकनच्या वरती, पावटा टाकलाय. आणि नंतर मग आता काय टाकूया सर? ओवा. थोडासा ओवा चवीपुरता. ओके. हे सगळं ओव्याच्या स्मेलने सगळं भरपूर चांगलं होतं. परत थोडंसं आपण जाडं मीठ. चिकन परत बघू शकता मित्रांनो, पावडर टाकून झालं, मीठ आणि ओवा मारला आणि परत चिकनचा लेअर वरती मारते. मित्रांनो मस्त की पावडर टाकून झालाय, चिकनचा लेअर मारलाय, मस्त की ओवा आणि मीठ, जाडं मीठ वापरलंय. आणि आता बटाटे टाकायचे. तर या साईडला बघू शकता बटाटी मनोल सर काढून टाकतात आहे. आता त्याच्यामध्ये बटाट्यांचे असे पीस केलेत, बघू शकता सुरीने कापले 4 भाग. आणि त्यांना तिखट मीठ लावून आता आतमध्ये टाकणार आहे मडक्यामध्ये. बघू शकता अशा पद्धतीने असे 4 भाग केलेत. आणि त्याच्यामध्ये मीठ मसाला आपला टाकून मग कशा पद्धतीने सर टाकणार असं. ठीक आहे. आता हे सर्व आम्ही करून घेतो ते एक एक करून. आपण पाहू शकता आपण आता हा यूट्यूब बघतोय. बटाटा कापला आहे, बटाट्यामध्ये त्यानं मसाला भरलेला आहे आणि तो मटक्यामध्ये टाकत आहे. आणि कसं आहे मटक्यामध्ये टाकताना तो एक एक थर लावायचा असतो. मडक्यामध्ये टाकताना एक एक थर लावायचा असतो आपल्याला. आता आपण पहिला थर लावला चिकनचा, पहिला थर लावला आपण पावट्याचा. पावट्यावर टाकलं चिकन, आपण मॅग्नेट केलेलं चिकन टाकलेलं आहे. त्यानंतर आपण आता परत पावडर टाकलाय. पावट्यावरती परत आपण आता बटाट्याचा थर लावतोय. त्यानंतर पाहूया आपण रेसिपी कशी असते ती. आता पाहू शकता आपण आपले बटाटे भरून झालेले आहेत. बटाटे भरल्यानंतर आपण आता ओवा टाकतो त्याच्यामध्ये. आता ओवा झाला, ओवा नंतर आपण आता दुसरा शेवटचा थर लावतोय तो अंड्याचा. अंडी एक एक करून आपण थर लावतोय. व्यवस्थित अगदी लावून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही मनोल सर कसे अंडी लावत आहेत. व्यवस्थित अगदी अंडी लावून घ्यायची. बघू शकता लास्टवाला थर आहे, सर्व टाकून झालेला. आतमध्ये अंडी, पावटा, चिकन, सर्व काही जे काही होतं ते बघू शकता. बटाटे वगैरे पण टाकले आणि वरती ओवा आणि जाडं मीठ टाकले. ओवा आणि जाडं मीठ टाकले, स्वाद येतो ना सर? स्वाद येतो मस्त की. आणि आता आपल्याला यांना पेंड्यामध्ये फक्त चालायचं आहे बरोबर. वरती पूर्ण ते बाहेर पडू नये म्हणून त्यासाठी पालक फिट करून घ्यायचं. ओके. मित्रांनो थोडीशी पानं इथून घेऊन जावं, पण भांबुर्डीचा पाला ओके, कारण थोडं लागल वरती लावायला, पण घेऊन चाललंय. ओके इथं पण आहे. हे पानं औषधी आहेत माहिती आहे का मित्रांनो? औषधी. जखम बिकम झाली ना तरी याचा रस जरी लावला ना तरी जखम थोडी बरी होती. चला इतका
इनफ आहे. अभी ऊपर जाते हैं, वरती जाऊया आणि मडक्याच्या इथं म्हणजे लावूया, म्हणजे काही पडलं नाही पाहिजे त्यासाठी. चला आपली अशी पोपटी झालेली आहे. ओके. फक्त आता आपल्याला आगीमध्ये हे करायचं. आगीमध्ये मस्त की हे करायचं मडक्याला. ठीक आहे, बघू शकता पूर्णपणे पॅक. चला आता पेंड्याची व्यवस्था करूया. आता पेंडा. हां तर मित्रांनो आम्ही आता चाललोय मस्त की पेंडा आणायला. मनोज सर आणि मी बघू शकता एवढं राहतो. ओके मनोज सर बाईक चालवत आहेत, तर आता चाललोय पेंडा आणायला. पेंड्याशिवाय काम कसं होणार आप सर? पूर्ण बरं ना, पेंडा तर पाहिजे. तेव्हा कुठं चाललं फक्त मजा बघूया. चला परवातून होताच ना. परवा नव्हतो मी, आता बघूया कशी होती पोपटी. बहुत एक्सायटेड आहे. पनवेला बनवलेली आमची सर, अर्धी कच्चीच राहिलेली. पेंडा नव्हता ना, कसंही नाही झालं. हे बघू शकता ते भेटला पेंडा. आता मला लाईट बंद करायला लागेल, नाही तर कोण यायचा. हा तर मित्रांनो मस्त की आपण पेंडा आणलाय. बघू शकता या साईडला पेंडा घेऊन आलाय आम्ही दोघं जण. आणि या साईडला बघू शकता माचीस नाही का, मी घेऊन येतो. आणि या साईडला शेणी आहेत बघू शकता. आता थोड्या वेळात आपली पोपटी मस्त की पेटवतील सर. माचीस घेऊन ये. आता मी जातो माचीस घेऊन येतो, कारण माचीस नाही आणला. ठीक आहे, जाना पडेगा वापिस. माचीस आणलेला आहे आणि कावळे साहेब आहेत म्हणून सांगा. ओके. आणि आपले कांबळे सर पण जॉईन झाले आहेत बघू शकता आपल्याला. ओके, तर आपली आता इथं पोपटी अशा पद्धतीने बघू शकता. इथं खालती थोडा खड्डा काढलाय, चारी बाजूने हे शेणाचे गोवऱ्या आहेत. आणि अशा पद्धतीने पोपटी ही केलेली आहे बघू शकता. ओके. हा पोपटी जो विषय आहे तो रायगड आणि खेडमध्ये जास्त असतो, हो परंतु तरी पण यांनी करण्याचं धाडस केलेलं आहे. हो, मागच्या वेळेस पण बनवली होती पण मी नव्हतो. मागच्या वेळेला पण बनवलेलं आहे, परंतु मनोवला आणि ह्यांनी घेतलेलं आहे. हो त्याची पूर्ण टीम त्याच्यामध्ये पोपटी हा जो काही पदार्थ असतो तो करण्याचं त्यांनी नियोजन केलेलं आहे. आणि त्याकरता असलेली इथं विस्तीर्ण जागा तिथं एका बाजूला असलेलं त्या प्रकारचं नियोजन त्यांचं चालू आहे. आणि आता त्यांनी तो पेंडा बाजूला करून, हा पेंडा आहे ना, हा जो पेंडा आहे हा भाताचा पेंडा आहे. हा हा महत्वाचा, सगळ्यात महत्वाचा आहे तो भाताचा पेंडा. ओके. जर तुम्हाला कुठे मिळाला नाही तुम्ही ऑर्डर करू शकता, आम्ही तुम्हाला पुरवू शकतो. समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो ना? गवत नको, गवत आणि शेण आहे ना, गौरी गाईच्या शेणापासून बैलाच्या शेणापासून जे गौरी मिळते हो ती आमच्याकडे उपलब्ध आहे. तुम्हाला लागली तर आम्हाला कधीही कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट नंबर आमचा तुमच्या युट्यूब मध्ये टाकलेला आहे. ओके. असं हे झालंय. आता पेटवायचं साधारणतः त्याला अर्धा ते पाऊण तास लागणार आहे. आणि त्यानंतरला जो मोंगा प्रकार असतो, म्हणजे त्याला रायगडमध्ये पोपटी म्हणतात. हा, इकडे आपल्याकडे मोंगा म्हणतात. त्याच्यामध्ये शेंगा असतात, शेंगा, चिकन असतं, त्यानंतरला अंडी असतात, बटाटे असतात, त्यानंतरला ओवा टाकला जातो. तर ते जे चिकन असतं ते पूर्णपणे मसाल्यामध्ये एकत्रीकरण करून त्याचे सगळे एकत्र त्या माठामध्ये ठेवलं जातं. आणि त्याच्यामध्ये तो भांबुर्ड्याचा पाला जो असतो बघू शकता त्या साईडला पेटवलेला आहे. भांबुर्ड्याचा पाला सुद्धा त्या ठिकाणी एकत्र असतो. आणि असं करून त्या माठामध्ये ठेवलं जातं. आणि आता हे त्याचा म्हणजे शेणे आणि हा जो पेंडा आहे त्यामध्ये त्याला अर्धा ते पाऊण तासामध्ये त्याला जाळलं जातं. म्हणजे पेंडा वरती माठमध्ये ते आपोआपच आतमध्ये ते अदस्सर पद्धतीने आतला जो काय पदार्थ असतो तो होतो. ओके. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे दुष्परिणाम होत नसतात त्याला. हॅलो. हो, या कामामध्ये प्रत्येक ठिकाणी संपन्न असतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रेसिव्ह असतात. ते अंतर्गत त्रिदेव म्हणून नावच पडलेले आहेत आणि मी त्यांच्यासोबत असतो. ओके. ते पाणी देते जरा. पाणी काय टाकलं वगैरे ते बघण्याआधी काय शिजलं की नाही ते. ओके.
व्हेरी गुड. बाकी काढून टाक. ओके, अशा पद्धतीने आपली झाली पोपटी. आता वरती नेऊन आपल्या रूम मध्ये नेऊया आणि मस्त की खाऊया. तर मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने आपली पोपटी मस्त की शिजलेली आहे. आणि आता मनवल सर मस्त की पलटी मारून दाखवतात आपल्याला. बघू शकता या साईडला आपलं सर वगैरे बघू शकता आलेले आहेत आणि इथं पलटी मारतायत बघा. गरम आहे म्हणून. जवळ जवळ घ्या म्हणजे. हा पडते रे. बघू शकता अंडे वगैरे शिजलेले आहेत. चिकन वगैरे शेंगा पण आपल्या पावटा पण शिजलेला आहे. अरे बाबा वाव एकदम भारी सुद्धा. करडा. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला पोपटीचा जो कार्यक्रम होता मस्त की झालेला आहे. बघू शकता या साईडला चिकन वगैरे शिजलंय मस्त की. एक नंबर. अंडे वगैरे. ओके ब्रो पण बघू शकता मस्त. तर आम्ही पण आता खातो आणि तुम्ही पण या खायला. मित्रांनो अशा पद्धतीने आपला मोगा जो आहे ना म्हणजेच पोपटी चांगल्या पद्धतीने यशस्वी पद्धतीने सक्सेसफुल झालेली आहे ना. ते काम करणारे आपले मनोल सर, स्वप्नील सर आणि कोलगे सर, परत आपले कांबळे सर सर्व बघू शकता या साईडला आहे. आणि आपला सोडमेश्वर दाब पण आलेला आहे बघू शकता या साईडला. तर सगळे आता तडी पडले आहे. हा आणि जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. या पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय बूम. गुड नाईट.